करण्याची विनंती करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो ते केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मान्य नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार, त्याचबरोबर मान्य चंद्रकांतदादा पाटील मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माझ्या सहकारी मान्य नामदार श्रीमती माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री नगरविकास परिवहन, त्याचबरोबर मान्य नामदार श्री वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, मान्य नामदार श्रीमती मंजुषा नागपुरे महापौर पुणे महानगरपालिका, त्याचबरोबर उपस्थित सर्व माझे सन्मान्य खासदार मान्य श्रीरंगाप्पा बारणे, माझे सर्व विधान परिषद आणि विधानसभेतील माझे सर्व सहकारी आमदार, यामध्ये मान्य श्रीमती उमाताई खापरे, मान्य श्री योगेशजी टिळेकर, मान्य श्री अमितजी गोरखे, मान्य श्री विक्रमजी काकडे, मान्य श्री भीमराव अण्णा तापकीर, मान्य श्री राहुलजी कुल, मान्य श्री बापूसाहेब पठारे, मान्य श्री सुनील कांबळे, मान्य श्री चेतनजी तुपे, मान्य श्री सुनील शेळके अण्णा, मान्य श्री बाबाजी काळे, त्याचबरोबर उपस्थित आमदार मान्य हेमंत जी रासने, मान्य श्री शंकरजी मांडेकर, मान्य श्री शंकरजी जगताप, मान्य श्री ज्ञानेश्वर कटके माऊली, त्याचबरोबर पुणे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री धीरजजी घाटे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष मान्य शेखर वडणे आणि सर्वच आपले पिंपरी चिंचवडचे भाजपचे अध्यक्ष मान्य शत्रुघ्न काटे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व विविध विभागांचे अधिकारी, MSIDC ज्या महामंडळ कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे तिन्ही प्रकल्प आता होऊ घातले, जे MSIDCचे माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर मान्य ज्यांनी याचं प्रास्ताविक केलं मान्य दीक्षित साहेब आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि सर्व मान्यवर, मी सर्वप्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। मला कळलं आहे की आपल्याला सगळ्यांना मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मान्य गडकरी साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे, त्यामुळं मी आपला घेणार नाही, पण आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PW विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाचं जे कॉर्पोरेशन आहे MSIDC यांच्या माध्यमातून पुण्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचं आज भूमिपूजन सोहळा मान्य नितीनजी गडकरी साहेब आणि आपले सर्वांचे नेते मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे। आत्ताच आपण या सर्व रस्त्यांच्या चित्रफित ज्या आपण मॉडेल स्वरूपामध्ये बनवल्या या आपण सगळ्यांनी बघितल्यात आणि यामध्ये त्याचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांची जी एक देशाच्या भविष्याबद्दलची जी एक संकल्पना आहे, त्यांचं जे एक स्वप्न आहे, जे पूर्तत्वाला नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय, 5 ट्रिलियनची इकॉनॉमी भारतानं गाठली पाहिजे आणि त्या इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचा पण वाटा हा 1 ट्रिलियनचा जो आहे तो आपला असला पाहिजे आणि ते स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो, या सुविधा
सक्षम असणं आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या सगळ्या बदलतं वातावरण, हवामान, पाऊस वगैरे जे काय आपण अनुभव घेतोय, या सगळ्याला या पायाभूत सुविधा टिकल्या पाहिजेत. नवीन टेक्नॉलॉजी मध्ये AI असेल, इतर असेल वापरली गेली. वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो की जे आपण जगात बघतो ते आपल्या इथं आपण करू शकतो आणि आपण ते केलंय, हे नक्कीच या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. एक पुढचा भाग म्हणून या तीन कल्पांना यांचं भूमिपूजन करून यांचं काम सुरू करतोय. यामध्ये उल्लेख अशी झाला पुणे, त्याचबरोबर तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर, यवत या तिन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आज केंद्र सरकारच्या माध्यमातून सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब आणि राज्याच्या याच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि एक नक्कीच उल्लेख करावा असा वाटतो की कैलासवासी अजितदादांचा पण इथं उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण या प्रकल्पांना ज्यावेळेला मान्यता दिली गेली त्यावेळेला ज्या आमच्या बैठका झाल्या त्यामध्ये अजितदादांचं पण या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन, त्यांचं सूचना आम्हाला त्यावेळेला प्राप्त झाल्या होत्या आणि या ह्याच्यातनं आज आपण एक अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभा करतोय. यामध्ये ॲडेड आपले जे आहेत ते आपण ठिकाणी चौकरण, काही ठिकाणी 6 लेन करतोय. उन्नत एलिव्हेटेड हायवे ज्याला आपण म्हणतो तो या सर्व प्रकल्पामध्ये, आणि सगळ्यात हे हा हायवे पूर्ण झाल्यानंतर ते देशातला सगळ्यात लांबीचा एलिव्हेटेड हायवे हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज गिनीज बुकमध्ये ज्या आपल्या कनेक्टिंग लिंकचा उल्लेख आज आपला गिनीज बुकनं मान्यता दिली. आज सगळ्यात वाईडेस्ट टनल आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि गडकरी साहेब असतील यांनी आपल्या राज्यामध्ये निर्माण करून दाखवला आणि तसंच हे तिन्ही प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेले आहेत. मला खात्री आहे आणि मी स्टेजवरच्या पण मी सर्वांना, मान्य गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आपण सगळेजण असाल, मी सगळ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं आश्वस्त करू इच्छितो की आम्ही लक्ष देऊन दर्जेदार काम आणि क्वालिटीचं काम हे 100% आम्ही पार पाडू. 100% आपल्याला कुठलीही तक्रार दर्जाच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSIDCच्या माध्यमातून राहणार नाही. याची खबरदारी, याची दक्षता हे काम सुरू असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतली जाईल, हे सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज पुण्यामध्ये सायकल ट्रॅक ह्याचंसुद्धा म्हणजे मी आवर्जून सांगू इच्छितो की 80 दिवसामध्ये साहेब आपण हा सायकल ट्रॅकच्या ह्याच्यामध्ये आपण पूर्ण केला होता आणि अतिशय दर्जेदार रस्ते या 80 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपण ट्रॅकसाठी निर्माण केले, ही वस्तुस्थिती आहे. आता आपण त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण पार पाडतोय. आता पुढचा साधारण 300 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त सायकल ट्रॅक हा पुण्यामध्ये आता होऊ घातलेला आहे. त्याचीसुद्धा कामं ही आता आपण नजीकच्या ह्याच्यामध्ये सुरू करतोय. त्यामुळे ही सुद्धा कामं दर्जेदार पद्धतीची आणि जी वर्ल्ड क्लास असतील अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी निर्माण करू. जास्त वेळ घेत नाही कारण पुढं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना आणि गडकरी साहेबांना पण पुढचे कार्यक्रम आहेत. पण एवढंच सांगतो की आपण जो विश्वास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSIDCवर आपण दाखवला आणि हे तिन्ही अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे पुण्याच्या पुढच्या म्हणजे 5, 50, 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये जे फार मोलाचे ठरणार आहेत. पुण्याचं येणारं सासवडचं, पुरंदरचं विमानतळ असेल, पुण्याची वाढती एकंदर ट्रॅफिकची कंजेशनची परिस्थिती असेल, त्याचबरोबर पुण्याची एकंदर इंडस्ट्रियलायझेशन, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ज्या इथं होऊ घातलेल्या आहेत, IT क्षेत्रामुळं बाहेरनं येणारी लोकं जे आहेत, या सगळ्यांना जे पुणे एक वर्ल्ड क्लास जी काही सिटी
या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ते या ठिकाणी MSIDCच्या माध्यमातून या इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभं करू एवढी ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. परत एकदा उपस्थित आपण सर्वजण आपलं सर्वांचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तर स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.